हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बाही आहे ती 3.5 इंच आहे, तर ती सुद्धा आपण कापडावरती डायरेक्ट कटिंग करणार आहोत। तर इथे बघा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ठेवलेलं आहे बघा। तर जो आपला उजवा हात आहे त्याकडे बघा ओपन बाजू आहे, खाली सुद्धा ओपन आहे आणि उलट्या हाताकडे बंद बाजू आहे कापडाची, म्हणजे अस्तर आहे त्याचं। आता खाली बघा अस्तरचं कापड तुम्हाला खालीवर दिसत असेल, तर त्यासाठी इथं सरळ अशी लाईन आखून घ्यायची, म्हणजे आपली मापं आहे ती चुकणार नाही यासाठी। तर इथं बघा मी या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेतलं आणि इथं एक्स्ट्राचं जे कापड आहे आपलं, तर ते इथं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण मापं टाकणार ती चुकणार नाही त्यासाठी। तर पहा या पद्धतीने कट करून घेतलं। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं एक ब्लाऊज जो आहे तर तो डिझायनर आहे, म्हणजे मागे हुक आहे त्याला, त्यासाठी इथं मी हुकांसाठी 1/2 इंच एक्स्ट्राचा कापड सोडलेला आहे बघा। या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची, म्हणजे आपली पाठीमागे हुक राहणार आहे त्यासाठी। आता ब्लाऊजची उंची टाकायची आहे आपल्याला। तर इथे बघा मी 14.5 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे, कारण मला तयार इथं ब्लाऊज 13.5 इंच पाहिजे, त्यासाठी 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे। आता इथं बघा शोल्डर आहे ते 5.5 इंच घ्यायचं आहे, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं 14.5 इंच। तर पहा इथं या पद्धतीने चेक करून घेतलं। या पद्धतीने बघा शोल्डरची इथं लाईन आखून घेऊया आपण। आता त्याच्यानंतर बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंच, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आणि या पद्धतीने शोल्डर आणि मुंडा आहे तो जोडून घ्यायचा आहे। आता इथं बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच। तर तुम्ही हे जे माप आहे तर ते तुम्ही 32 साईजसाठी सुद्धा हे माप तुम्ही टाकू शकता आणि ब्लाऊजची कटिंग करू शकता। आता इथे बघा छातीचा चौथा भाग 8.5 इंच घेतला आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे, खाली सुद्धा तेवढं टाकलेलं आहे मी माप। त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे 1.5 इंच, पाठीमागचा मुंडा घेतला मी आणि पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। आता सिंपल असं बघा आपल्याला मुंड्याचा आकार इथं जिथं आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे, या पद्धतीने व्यवस्थित असं। आता आपण बघा कटिंग करून घेऊया इथं। तर पाठीमागचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने कट करून घ्यायचं, जे आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने। आता बघा पुढचा पार्ट आहे तो आपल्याला बंद बाजूकडून काढायचा आहे। तर त्यासाठी बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो आपल्याला ठेवून पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर सर्वात पहिले इथं बघा मी अस्तर आहे ते खालीवर आहे खालच्या साईडला, तर त्यासाठी सर्वात पहिले एक लाईन आखून घेतलेली आहे। आता इथं बघा आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवून पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर सर्वात पहिले इथं बघा पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच उंची वाढवायची आहे पुढच्या भागाची। तर इथं खालच्या साईडला मी 1-1 इंचावरती मार्किंग करून घेते। तर बघा इथं या पद्धतीने मार्किंग करून घेते। आता लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला इथं सरळ अशी। तर सर्व साईजसाठी बघा 1 इंच आपल्याला पुढच्या पार्टमध्ये वाढवायचं असतं, तर त्यासाठी इथं मी लाईन आखून घेतली। आता इथं बघा पाठीमागचा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि इथं बघा मी जी पाठीमागे हुक आहे त्यासाठी मी इथं एक्स्ट्राचे 1/2 इंच वाढवलेले आहे, तुम्हाला लाईन दिसत असेल खडूची, तर ती एक्स्ट्रा सोडलेली आहे या साईडला बघा। पुढच्या भागामध्ये त्याचे काही मी घेतलेलं नाही तेवढं, कारण पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण इथं मार्जिन ॲड करणार आहोत। आता इथे बघा पाठीमागचा पार्ट ठेवून जसा आहे तसा इथं आपल्याला आखून घ्यायचा आहे। सर्वात पहिली स्टेप आपली हीच राहणार आहे की पाठीमागचा पार्ट जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे। तर सिंपल असं मी जसा आहे तसा आखून घेतला। आता इथं बघा आपल्याला नंतर इथं मुंड्याचं माप द्यायचं आहे, म्हणजे पुढच्या भागाच्या मुंड्याचे आकार द्यायचा आपला बाकी आहे। तर त्यासाठी इथं बघा 5.5 इंच मी आखून घेतलं। त्याच्यानंतर बॉक्स तयार करायचा मुंड्याचा इथं आकार देण्यासाठी आणि 1 इंचावरती व्यवस्थित असं मी इथं मार्किंग करून घेते बघा आणि मुंड्याचा आकार देऊन देते। तर पाठीमागचा मुंडाचा आकार होता त्याला मी क्रॉस मारून दिले, कारण कटिंग करताना आपलं लक्षात राहील। आता गळारुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे, 5.5 इंच आपण इथे शोल्डर घेतलेला आहे त्यासाठी। तर पुढचा गळा इथे मी 7.5 घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा घेऊ शकता इथं। तर 2.5 इंच खाली सुद्धा घेतलेलं आहे मी आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेते बघा मी।
तर खूप सोपी पद्धत आहे आणि 5 मिनिटामध्ये ब्लाऊजची कटिंगसुद्धा होते आपली. आता बघा तिरकस अशी लाईन आखून घेतली मी आणि या पद्धतीचा गळा आहे तो आपल्याला पुढच्या भागासाठी घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी या पद्धतीने आखून घेतलेले आहे. आता खाली बघा आपल्याला शोल्डरची पट्टी आहे तिथून खाली मोजायचं आहे. इथं उभा जो टक्स आहे आपला तो, तर इथं 11 इंचावरती उभा टक्स घेतला मी. आता आडवा टक्स आपल्याला इथं बघा 4 इंच घ्यायचा आहे. तर 4 आणि इथं 2 लाईनी जास्त घ्यायच्या म्हणजे 4.25 इंच घ्यायचं आपल्याला. तर 4.25 इंच आडवा टक्स घेतला आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. आता खालच्या साईडला बघा तिथं 4.25 इंचाची मार्किंग केली आपण. तिथे 2 इंच घेतलं आणि वरतीसुद्धा आपण 2 इंच घ्यायचं म्हणजे आडवं माप 2 इंच आणि उभंसुद्धा 2 इंच घ्यायचं आहे. आता फिटिंगच्या साईडला खाली 2 इंच घ्यायचं आणि वरती मुंड्याच्या तिथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि ही लाईनसुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे सर्वात पहिले. तर पहा इथं मी जोडून घेतली या पद्धतीने बघा. आता सिंपल असा आपल्याला इथं प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे बघा. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर जसं मी सेम दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही पेपरावरती याची कटिंग करून पाहू शकता. म्हणजे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कापडावरती कटिंग न करता तुम्ही इथं पेपरावरती प्रॅक्टिस करू शकता. आता इथे बघा जो पुढचा पार्ट आहे आपला तर तो फक्त वाढणार आहे जिथे जोडणार आहोत. फिटिंगच्या साईडला आपल्याला कोणताही पार्ट वाढणार नाही. त्यासाठी मी इथं पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट इथं व्यवस्थित असं फिटिंग यावं यासाठी या पद्धतीने आखून घेतलेलं आहे. आता इथं बघा सिंपल असं आपण इथं कटिंग करून घेणार आहोत जसं आखलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर इथं बघा जो आपण मार्किंग केलेलं आहे तर सर्वात पहिले शोल्डरची कटिंग करायची. त्याच्यानंतर इथे बघा पुढच्या मुंडीचा आकार कटिंग करायचा आहे. आता तिरकस अशी लाईन आखलेली होती ती इथं कटिंग करायची. तर पहा इथं मी सरळ असं कट करून घेते. तर इथं पहा आता फिटिंग करताना बघा दोघं पार्ट सारखे यावे यासाठी बघा इथून खालून मी कट करून घेतलं आणि जे आपण पार्ट जॉईंट करणार आहोत तिथलाच पार्ट आपला इथं एक्स्ट्राचा राहणार आहे. तर पहा इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं. आता सरळ अशी लाईन आखलेली बघा मध्ये, तर तिला इथं कट करायचं आहे बघा या पद्धतीने. आता इथे बघा जसा आपण इथं राऊंड शेप दिलेला आहे प्रिन्सेसचा तर तो इथे या पद्धतीने कट करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी इथं कट करून घेतलं. तर इथं बघा आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर जेवढा कापड आहे त्याच्यातच आपली इथं बाही कटिंग होणार आहे. कारण बाहीसुद्धा छोटी आहे त्यासाठी त्याच्यात बरोबर मावून जाईल. आता इथं बघा छातीची घडी 10 इंच होती तर त्याच्यात मी 1 इंच मायनस करून इथं बाहीची घडी टाकलेली आहे 9 इंच. आता बाही लांबी इथं बघा 3.5 इंच बाही आहे तर इथं 1 इंच मार्जिन ॲड करायचे आहे. 4.5 इंच घ्यायचं बाही लांबी. त्याच्यानंतर या पद्धतीचा बॉक्स तयार करायचा आहे. आता बघा वरून मुंड्याचा आकार देण्यासाठी 2.5 इंच घेतलं आणि आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिरकस लाईन आखायची आणि 3 पॉईंट घ्यायचे 1.5 इंचाचे या पद्धतीने. आता पहिला पॉईंट अर्धा इंच खाली घ्यायचं आणि पुढचे 2 आहेत त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि सिंपल असा आकार द्यायचा आहे बघा. तर बाही आहे ती तुमची जर जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा. बाही आहे ती कमी पडत नाही आणि जोडताना सुद्धा व्यवस्थित पुरते आणि चुन्या वगैरे कुठे येत नाही. आता बाहीची कटिंग करताना बघा वरचा आकार कटिंग करायचा सर्वात पहिले. तर या पद्धतीने बघा मी कट करून घेतलं. आता बाहीला ओपन करायचं. त्याच्यानंतर पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कट करायचा आहे. तर या पद्धतीने बघा आता या कटिंग करून घेतलं. आता इथं बघा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे. तुम्हाला ही खालची डिझाईन दिसत असेल तर ती बाहीसाठी आहे. तर या पद्धतीने बघा मी बाही तिथं ठेवलेली आहे आणि मार्जिन सोडून इथं मी कट करून घेते. तर पहा इथं बाहीसुद्धा कट झाली. त्याच्यानंतर बघा कापड आहे ते भरपूर मोठं आहे. तर त्यासाठी मी इथं या पद्धतीने ठेवलेले बघा म्हणजे बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे मी. आता इथे आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे. पण पुढचा पार्टसुद्धा आपल्याला बंद बाजूकडून काढायचा आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं. तर या पद्धतीने बघा सर्वात पहिले पाठीमागचा मी पार्ट या पद्धतीने ठेवला आणि कट करून घेते आता. तर अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करायची आहे. तर इथं बघा खाली जो कापड आहे एक्स्ट्राचा तर तिथं आपला पुढचा पार्ट येणार आहे. तर बघू शकता इथं बंद बाजू आहे त्याच्याकडून आपल्याला पाठीमागचा पुढचा पार्ट ठेवायचा आहे सॉरी. तर तो सुद्धा मी अर्धा इंचची मार्जिन सोडून इथं कट करून घेते. तर या पद्धतीने बघा कट करून घेतलं.
आता आपल्याला प्रिन्सेसची जी कटोरी आहे तर ती ठेवायची आहे, तर जिथे व्यवस्थित बसत असेल तर तिथे ठेवायची. तर इथे बघा डिझाईन येईल इथं पुढे आणि जे प्लेन दिसतं कापड तर ते फिटिंगमध्ये जाईल, त्यासाठी मी या पद्धतीने ठेवलेले आहे बघा. तर याची कटिंग झाली, आपण स्टिचिंगसुद्धा पाहणार आहोत. तर सर्वात पहिले अस्तर जोडून घेऊया आपण. तर कटोरी जी आहे ती बघा उचलून घ्यायचे, अस्तरचं पार्ट आहे ते, आणि या पद्धतीने कापड आहे ते एका साईडला दुसऱ्या साईडला ठेवायचं एक उचलून, आणि त्याच्यावरती आपल्याला जसं आपण अस्तरचं पार्ट उचलले होते तर ते तसेच ठेवायचे आहे. तर प्रिन्सेस ब्लाऊजची अस्तर कसे जोडायचे किंवा कटोरी ब्लाऊजचे अस्तर कसे जोडायचे त्याचेसुद्धा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, डिटेलमध्ये आहे, तर ती तुम्ही पाहून घ्यायची आहे. आता इथे बघा एकदम कोपऱ्यावरती मी इथं शिलाई टाकून घेतले, म्हणजे अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित तिथं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा इथे दोघं जे प्रिन्सेसचे कटोरे होते त्यांना मी शिलाई टाकून घेतली. आता हा आहे आपला पुढचा पार्ट. तर गळा जो आहे तर तो या पद्धतीने बघा डार्क करून घ्यायचा. आता आपल्याला बघा दुसऱ्या साईडला छापून घ्यायचा आहे. तर पहा मी या पद्धतीने छापून घेतला त्याला व्यवस्थित असा. आता बघा दुसऱ्या साईडला छापलेले तिथं खडूची मार्किंग दिसते, त्याच्यावरती हा गळा आहे तो आखून घ्यायचा आहे. तर पहा इथं व्यवस्थित असा आपला आकारसुद्धा दिसतोय. आता बघा अस्तरचं कापड आहे ते ब्लाऊज पीसवर सरळ बाजूने ठेवायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पीस आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. आता इथे बघा टाचांचा वापर करायचा, जेणेकरून गळा आहे तो आपला हलणार नाही किंवा शिलाई नाही ती व्यवस्थित परफेक्ट बसते. तर त्यासाठी बघा या पद्धतीने टाचांचा वापर करायचा, आणि जसं आपण इथं खडूने मार्किंग केलेलं आहे सेम त्याच्याच वरती आपल्याला गळ्याचं आहे शेप तो शिवून घ्यायचा आहे. आता इथे टाचण काढून घेतले बघा, आणि पाव इंच एक्स्ट्रा कापड सोडायचा. त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर पहा मी जसं इथं डिझाईन म्हणजे गळा होता तसाच इथं मी कट केलं आहे, अस्तरचं कापड आहे ते. आता जिथे बघा आपले कोण दिसत आहेत म्हणजे टोक दिसत आहेत, तिथं मी कट मारलेले आहे छोटे छोटे. पण कट्स मारताना बघा जी पहिले शिलाई मारलेली आहे गळ्याला आपण, तर ती कट न होता आपल्याला सावकाशपणे ते कटिंग करायचं आहे. तर गळा आता बघा एकदम व्यवस्थित पलटी होईल त्या साईडला. तर इथं बघा आपल्याला एकदम कोपऱ्यावरती दाबटीप द्यायची आहे. हवं तर तुम्ही इथं लेससुद्धा लावू शकता. तर मी सिंपल असा हा गळा जसा आहे तसा राहू देणार आहे. आणि बघा इथं जे दाबटीप देते मी त्याच्या बाजूला जरी तुम्ही पाव इंचावरती अजून एक शिलाई टाकून दिली तर तरीसुद्धा ब्लाऊजला फिनिशिंग वाढते. तर तसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथं शिलाई एक्स्ट्राची टाकून घ्यायची. आता इथे बघा गळ्याला इथं शिलाई टाकून घेतली, किती फिनिशिंगमध्ये आपला गळा रेडी झालेला आहे. आता सर्व साईड म्हणजे संपूर्ण असं अस्तरला या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर आणि कापड आपला व्यवस्थित इथं जॉईंट होईल, म्हणजे पुढचे पार्ट आपल्याला इथं जॉईंट करायला सोपं जाईल. आता एक्स्ट्राचा पार्ट दिसतो तो इथं मी कट करून घेतले. बघा इथं जे पार्ट आपण आता जॉईंट केलेले आहेत, म्हणजे अस्तर आणि कापड ज्याचं आपण इथं शिलाई मारून घेतलं त्याचं. तर या पद्धतीने बघा आता सिंपल असं मी कटिंग करून घेते. तर पुढच्या गळ्याची इथं कटिंग झाली. आता दुसरे जे पार्ट होते आपले कटोरीचे त्याचेसुद्धा एक्स्ट्राचे कापड आहे तो इथं कट करून घ्यायचा, म्हणजे पुढचे पार्ट आपल्याला जोडायला सोपं जाईल. तर बघा इथे दोघं इथं मी कट करून घेतले या पद्धतीने. म्हणजे जेवढं आपलं ब्लाऊजला फिनिशिंग येते तेवढं ब्लाऊज घालून त्याचे एकदम फिनिशिंगमध्ये लुकसुद्धा व्यवस्थित दिसतं. तर या पद्धतीने बघा एक्स्ट्राचं कापड होतं ते मी कट करून घेतलं. आता या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे. तर सर्वात पहिले मी इथं कटोरीचा पार्ट होता तो खालच्या साईडला ठेवला, आणि साईड पार्ट बघा या पद्धतीने वरून ठेवलेला आहे उलट्या साईडने, आणि जसं आहे तसं बघा असं राऊंड शेपमध्ये फिरवत आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे अर्धा इंचावरती. तर पहा इथं कुठेही कापड एक्स्ट्राचा उरलेला नाही, जसं आहे तसं इथं मी जॉईंट करून घेतलेलं आहे. आता डबल टिप लगेच टाकायची. तर या पद्धतीने बघा एकदम व्यवस्थित दिसतो घालून, आणि पफसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला दोघं पार्ट जॉईंट करायचे आहे. तर या साईडला सुद्धा बघा मी कटोरी आहे खालच्या साईडला ठेवली, आणि साईड पार्ट वरून ठेवलेला आहे उलट्या साईडने. तर या पद्धतीने बघा थोडं थोडं पकडायचं आणि व्यवस्थित फिरवत आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. दोघं पार्ट व्यवस्थित जॉईंट करायचे. तर पहा इथं डबल टिप लगेच टाकायची आहे. तर या कस्टमरचे बघा 5 ब्लाऊज होते, तर आधी हे 4 शिवून दिलेले आहे मी, आणि एक ब्लाऊज अजून बाकी आहे. तर आता खालच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे. तर त्यासाठी बघा मी 2.5 इंचाची एवढी पट्टी घेतलेली आहे, आणि थोडी लाँग घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला ती
इथं कमरपट्टी लावायला सोपं जाईल. आणि जेवढी तुम्ही पुढच्या भागाला बघाल डबल पट्टी जरी असेल तुमच्याकडे तर ती लावली तर एकदम ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो. तर या पद्धतीने बघा जेवढी शक्य होत असेल तेवढी म्हणजे 2.5 किंवा 3 इंचपर्यंत तुम्ही इथं कमरपट्टी लावायची आहे. आता बघा दोघं पार्ट जॉईंट केले तिथे मी छोटीशी चून देऊन दिली म्हणजे काय होईल पट्टी आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल. तर या साईडला सुद्धा तसंच बघा दुसऱ्या पार्टला सुद्धा तसंच मी एक चून घेऊन घेतली आणि या पद्धतीने बघा आपल्याला कमरपट्टी जॉईंट करायची आहे. आता बघा वरून दाबटीप द्यायची आहे व्यवस्थित या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने दाबटीप देऊन दिली. आता बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची आहे. जसं मी सेम तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओमध्ये तसंच इथं तुम्हाला शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची आहे. म्हणजे आतल्या साईडला सुद्धा आपण कमरपट्टी लावलेली आहे ती वाटणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा तेवढीच आपल्याला ब्लाऊजला राहतील. तर त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ब्लाऊज शिवताना लक्षात ठेवायच्या म्हणजे ब्लाऊज आहे तो चुकणार नाही आणि आपलं फिनिशिंगसुद्धा वाढेल. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.